कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात सक्तीचं आणि मोफत शिक्षण, वसतिगृहांची स्थापना आणि शिक्षक प्रशिक्षणाला प्रोत्साहन देऊन क्रांती घडवली आणि याच कोल्हापुरात शिक्षणाची अवस्था बिकट झाली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं, त्याचा शिक्षणाचा हक्क अबाधित राहावा यासाठी राज्य शासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात। मात्र तब्बल 5 वर्ग आणि 1 शिक्षक हे ऐकताना नवल वाटेल, पण ही परिस्थिती आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कळंबेतर्फे कळे या जिल्हा परिषदेच्या शाळेत 5 वर्ग आणि 1 शिक्षक अशी शिक्षणाची बिकट अवस्था पाहायला मिळतीये। शाळेतील 55 विद्यार्थ्यांचा ताण एकाच शिक्षकावर पडलाय, यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय। शाळेत सध्या असलेल्या एकाच शिक्षकाला 1ली ते 5वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवावे लागतात। आता मी समजा 4थीच्या वर्गाला शिकवत असेल त्यावेळी त्यांना तिसरीला काय करतो, एक गणित वगैरे लिहून देतो आणि त्यांना गणित गुणाकार भागाकाराचे गणित सोडवा म्हणतो, किंवा एखादी ॲक्टिव्हिटी देऊन ती ॲक्टिव्हिटी ते मुलं ग्रुपनं करत असतात। मग ह्यांचं अध्यापन झालं की मग त्या वर्गाला काय करतो, तिसरीच्या वर्गाला मी मग पुढचं अध्यापन मग कुठलाही विषय असेल तो विषय घेतो आणि परत मग 1लीच्या वर्गाला काय करतो, त्यांना पण काय केलेलं असते, ग्रुपनं काम केलेलं असते, गटकार्य केलेलं असते, ती मुलं ते काय करत असतात, संख्या ज्ञान आणि जे काय वाचनाची क्रिया त्या वाचनामध्ये ते काय करतात, शैक्षणिक साधनाचा वापर करून ते काय करत असतात, वाचन घेत असतात किंवा ते ग्रुपनं ते कार्य करत असतात। मग तिसरीचा वर्ग झाला की पुन्हा 1लीच्या वर्गाला मी काय करतो, अध्यापनाचं काम करतो। अशा प्रकारे बहुवर्ग अध्यापनाचा मी या ठिकाणी वापर करून माझे हे 1ली ते 5वी पर्यंत वर्ग मी एकटा सध्या पाहत आहे। बहुवर्ग अध्यापनाचा वापर करून मी हे वर्ग पाहत आहे। शिष्यवृत्तीचा ताससुद्धा मी घेतोय आणि त्या पद्धतीनं शैक्षणिक ही मुलं फार चांगली आहेत। या पद्धतीनं माझं अध्यापनाचं काम चालू आहे। एक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्यानं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालाय। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळू लागली आहे। यामुळे पालकांमधून नाराजीचा सूर उमटतोय। मध्ये रिटायरमेंट आलेले शिक्षक सध्या या शाळेमध्ये येत असल्यामुळे त्यांचं म्हणजे प्रकृती बिघडत असल्यामुळे ते नीटशी असे फारसे येत नाहीत आणि त्यांच्या रजा असल्यामुळे त्या रजाही भरपूर घेतात। मग त्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये खूप फरक पडत आहे आणि बाकीच्या पालकांचं मत आहे की रिटायरमेंट आलेले शिक्षक दिल्यामुळे त्यांच्या रजा जास्त होत असल्यामुळे मुलांना योग्य असं शिक्षण इथून मिळत नाही। त्यामुळे बऱ्याचशा पालकांनी आपल्या मुलांना इथून शाळेमधून काढून बाहेर गावी घातलेलं आणि पटसंख्याही कमी झालेली आणि शिक्षणाचा आता सध्या एकच शिक्षक कार्यरत आहे 1ली ते 5वी वरती, त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही खूप ढासळत आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की तुम्ही त्वरित लवकर शिक्षक आणि तोही एखादा तरुण असावा जेणेकरून तो शाळेला योग्य अशी मार्गदिशा देईल आणि मुलांनाही चांगलं शिक्षण मिळेल। शिक्षकांबद्दल पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीनं शाळेतील परिस्थिती सुधारावी म्हणून पंचायत समितीकडे धाव घेतली। शिक्षकांबाबत गेल्या 6 महिन्यांपासून शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करून त्यांनी दुर्लक्ष केल्यानं पालक संतप्त झालेत। लवकरात लवकर शिक्षक द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिलाय। सध्या एकच शिक्षक कार्यरत आहेत। आम्ही गेली 6 महिने मे महिन्यापासून शिक्षकाची मागणी करत आहोत। तर आम्ही पंचायत समिती, शिक्षणाधिकारी असतील, गट शिक्षणाधिकारी असतील यांच्याकडे वारंवार निवेदन देऊन आम्ही शिक्षकाची मागणी केलेली आहे। तरी अजूनपर्यंत आम्हाला शिक्षक शाळेला मिळालेला नाही। एक शिक्षक कार्यरत असल्यामुळे आमच्या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 5वी असे 5 वर्ग आहेत। तर एका शिक्षकामुळे मुलांना योग्य ते शिक्षक मिळत नाही आणि मुलांचा शिक्षणाचा दर्जा ढासळत चाललेला आहे। त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावातील ग्रामस्थ यांनी सतत आम्ही पाठपुरावा करून शिक्षकाची मागणी करत आहोत। आमच्या शाळेला जर अजूनपर्यंत शिक्षक मिळालेला नाही आहे आणि जर शिक्षक आम्हाला वेळेत नाही मिळाला तर आम्ही सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समिती हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्याकडे आंदोलन करून शिक्षकाची मागणी करणार आहोत। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था बघता विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण धोक्यात आलंय। विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजी आहे। यामुळे ज्या ठिकाणी शिक्षक नाहीत त्या शाळेत शिक्षकांची तातडीनं नेमणूक करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे।